नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. बायकांच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण भरपूर कमी असतं. 12च्या पुढे हवं असतं, पण आपण जेव्हा केव्हा बायका लेडीज आपल्याला कुठे ब्लड द्यायचं असेल किंवा अजून काही आपल्या शारीरिक इश्यू असतील, त्यावेळेला जेव्हा आपण ब्लडचं प्रमाण, हिमोग्लोबिनचं प्रमाण मोजायला जातो, तर त्यावेळेला ते 8, 9, 10 किंवा फार फार तर 11 असतं, ह्याच्यावरती जास्त नसतं. तर आयर्न जर आपल्या शरीरामध्ये पद्धतशीर असेल, तर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण भरपूर व्यवस्थित प्रमाणामध्ये आपल्या शरीरासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं मिळू शकतं. आजची रेसिपी करणार आहे. भरपूर आयर्न त्या भाजीमध्ये आहे. तर ती भाजी आहे चवळीची. साधी चवळी आपली जी भिजत लावून कडधान्यांपैकी मोडल्या जाते. तर ती भाजी जर 8 दिवसातून 1 ते 2 वेळेला आपण आमटीच्या स्वरूपामध्ये, भाजीच्या स्वरूपामध्ये खाल्ली किंवा अगदीच आपल्याला भाजी आमटी खायची नसेल, तर आपण भिजवल्यानंतर तेल, मीठ, तिखट असं टाकून सुद्धा मस्त तव्यावरती फ्राय करून खाऊ शकतो. तर असे जर आपण ह्याचं खाण्यामध्ये हे ठेवलं, प्रमाण ठेवलं 8 दिवसातून 1-2 वेळेला, तरी आयर्नचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये शरीरामध्ये वाढू शकतं. तर भिजवलेली चवळी आहे. आयर्न तर याच्यामध्ये भरपूर आहे, पण कॅल्शियमचं सुद्धा प्रमाण याच्यामध्ये आहे. काही प्रमाणामध्ये कॅल्शियम सुद्धा आपल्याला यातून मिळणार आहे. तर बायकांनी तरी ही भाजी नक्कीच खाल्ली पाहिजे. जी बायका खाण्यापिण्यामध्ये दुर्लक्ष करत असतात, त्यामुळे रक्ताचं प्रमाण, हिमोग्लोबिनचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये कमी असतं. तर आजची ही आयर्नयुक्त भाजी बनवायला मी इथे सुरुवात करते. रेसिपी संपूर्ण बघा. चवळी मी 1.5 वाटी चवळी व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि 7-8 तास ही मस्त भिजलेली आहे. जर आपण ही ठेवली पाणी काढून भिजल्यानंतर, तर ह्याला मोड पण येतात छान. ते इथे बघा, अगदी छोटे छोटे याला मोड आलेले आहेत. तर मोठे मोड मी येऊ दिले नाही, तर मोठे मोड तुम्ही येऊ देऊ शकता. चवळीला छान मोड येतात मोठमोठे. तर ही मोठी चवळी आहे. 2 प्रकारची चवळी असते, एक बारीक पण असते, तर ही जाडीवाली चवळी आहे. तरी शिजून घेतलेली कुकरमध्ये 1 शिट्टी याची घेतलेली. त्यामध्ये 1 बटाटा मी घातलेला आहे. बटाटा अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा अजिबात नाही घातला तरी चालतो. माझ्या इथे आमटीमध्ये, भाजीमध्ये बटाटा सगळ्यांना आवडतो, म्हणून मी इथे बटाटा घेतलेला आहे. अगदी थोडंसं मी रस्सा करणार आहे. अंगी रस्स्याची जी भाजी आपण म्हणतो तसा प्रकार इथे बनवणार आहे. त्यासाठी चवळी शिजवून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर, 1 टोमॅटो आणि 1 कांदा घेतलेला आहे. कांद्याची साल काढल्यानंतर कांदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर कापायचा. त्यामुळे कांद्यावरची जी काही घाण असेल ती सुद्धा निघून जाते. आणि शिवाय आपण कांदा कापताना डोळ्याला जे पाणी येते तर ते येत नाही कांदा धुतल्यानंतर. 1 मिडियम साईजचा टोमॅटो, कढई गॅसवरती ठेवलेली आहे मी. 1 टीस्पून तेल अगोदर मी कढईमध्ये टाकलेलं होतं, अजून 1 टीस्पून टाकते. 2 टीस्पून तेल आपल्याला घालायचं आहे. तेलाचं प्रमाण माझं भाज्यांचं कमी असतं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तेल याच्यामध्ये वाढवू शकता, पण माझ्या इथे मी तेलाचं प्रमाण भाज्यांमध्ये कमीच ठेवते. मसाले जर आपले व्यवस्थित तयार असतील, तर इथे वाटण असेल नसेल तरी सुद्धा फरक पडत नाही. माझ्या चॅनलवरती वाटणाची, मसाल्यांची, सुक्या मसाल्यांची किंवा ओले वाटणांची रेसिपी दिलेली असते. तुम्ही ती जरूर बघू शकता. आणि भाजी मस्त घट्ट ग्रेव्ही होण्यासाठी मी मसाला बनवलेला आहे. आज त्याच मसाल्याचा वापर करून ही भाजी मी इथे बनवणार आहे. तेल व्यवस्थित गरम करायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. जिरं इथे या भाजीला वापरायचं नाही. जिरं माझे जे मसाले बनवलेले त्यामध्ये मी घातलेलं आहे. जिरं किंवा राईचा वापर ह्या भाजीला इथे करणार नाही. कांदा तांबूस कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित आपला इथे तेलामध्ये परतून झालेला आहे. अर्धा टीस्पून पेक्षा कमी आपल्याला घालायची आहे हळद. भाजीला ग्रेव्ही येण्यासाठी हा मसाला वापरते. 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालते मी, अर्धा टीस्पून. मसाले जास्त वेळ तेलात परतवायचे नाही, लगेच टोमॅटो घालायचे. थोडस पाणी घालणार आहे. मसाले घातल्यानंतर लगेच आपल्याला पाणी घालायचं. मसाले जर जळाले तर त्याचा स्वाद चांगला येत नाही. मग पाणी घालून व्यवस्थित नंतर मसाले शिजवायचे. हा घट्ट ग्रेव्हीचा मसाला असल्यामुळे हे बघा, पाणी घातल्याबरोबर लगेच घट्टपणा येतो.
2 टीस्पून फक्त तेल घातलेले आहे बघा. मसाले शिजले छान की तेल सोडायला लागतं. टोमॅटो छान नरम झालेला आहे. चवळी आपली शिजलेलीच आहे. ही भाजी खूप लवकर तयार होते. शिजून घेतलेली चवळी आपल्याला घालायची आहे. पाण्याचं प्रमाण अगदी कमी इथे राहणार आहे. गरज असेल तरच मी इथे पाणी घालणार आहे. घट्ट घट्टच ही ग्रेव्ही बनवायची आहे. अंगी रस्स्याची भाजी जी म्हणतो ती अशी असते. अगदी थोडंसं पाणी त्या भाजीमध्ये असतं. तर जेवढं मी शिजायला पाणी घातलेलं होतं तेवढ्या पाण्यामध्येच व्यवस्थित चवळी पण शिजून झालेली आहे. आणि पाणी मला आता अजिबात घालायचं नाहीये इथे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. थोडीशी कोथिंबीर. कळकळून भाजीला आपल्याला उकळी घ्यायची आहे. भाजीला व्यवस्थित उकळी येते बघा. थोडासा गुळाचा खडा आहे हा. एवढा गुळ फक्त आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. भाजीची चव वगैरे बदलत नाही, पण कडधान्यांच्या भाज्यांना छान टेस्ट येते आणि थोडासा कडवटपणा जरी असेल तरी तो निघून जातो. आणि मी याच्यामध्ये तेलामध्ये हिंग टाकायला विसरले, तर कडधान्यांच्या कुठल्याही भाजीला किंवा डाळींना हिंग जरूर वापरला पाहिजे, कारण पोटासाठी चांगला आहे आणि ह्याच्याने ढेकर वगैरे येत नाही, चव छान येते. तर मी आता हिंग इथे एक चिमटीभर घातलेला आहे. असा घातला तरी सुद्धा हिंगाचा स्वाद चांगला येतो. तेलामध्ये नाही घातला तरी सुद्धा. थोडासा गुळ घातल्यानंतर एकदम छान आमटीची भाजीची चव एकदम मस्त होते. एका शिट्टीमध्ये ही चवळी फक्त शिजल्या जाते. जास्त गाळ केली तर मग ते डाळीसारखा प्रकार होतो, म्हणून एका शिट्टीमध्ये चवळी शिजवायची आहे. व्यवस्थित चवळी शिजली जाते. चवळीला व्यवस्थित उकळी आलेली आहे. तुम्ही पातळ याच्यापेक्षा करून तुम्हाला आवडत असेल तरी पातळ सुद्धा तुम्ही करू शकता. अन्यथा एकदम सुकी करायची असेल तर शिजताना तुम्हाला पाणी कमी घालायचं आहे. तुम्ही सुकी भाजी सुद्धा ही करू शकता. व्यवस्थित चवळीला आपल्या उकळी आलेली आहे. भरपूर सारं आयर्न असलेली चवळीची भाजी आपली तयार झालेली आहे. या पद्धतीने भाजी नक्की करून बघा. गॅस मी बंद करते. भरपूर आयर्न असलेली चवळीची भाजी आपली तयार झालेली आहे. या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा ही भाजी वरण भाताबरोबर, चपाती भाकरी बरोबर खायला आवडू शकते. ह्या पद्धतीने करून बघा. आपण कुठलेही वाटणाचे प्रकार याच्यामध्ये घातलेले नाहीये. जे मी मसाले सांगितलेले आहे, मसाल्यांची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे. एकदा असा मसाला बनवून बघा. अगदी भाजीला खूप छान चव येते. त्यामध्ये सगळे मसाल्याचे पदार्थ घातलेले आहेत आणि त्याचबरोबर भाजी घट्ट होण्यासाठी जे जे आपल्याला इथे हवं असतं किंवा वाटणामध्ये आपण घालत असतो ते त्या सुक्या मसाल्यांमध्ये मी घातलेले आहे. त्यामुळे भाजी छान घट्ट होते, ग्रेव्ही तयार होते. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आयर्नची आपल्या शरीराला खूप गरज असते, तर अशा खाण्यापिण्यामधून आपण ते सहजरित्या घेऊ शकतो. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, इतरांना शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जरूर चेक करू शकता. परत भेटूया असंच एका छानशा हेल्दी साध्या सोप्या रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.